श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 9, श्लोक नंबर 13. नहीं आहे काढायला पाहिजे यूपीएस वर. महात्मानंस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यानन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्मानंस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यानन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्मानंस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यानन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महाआत्मनः महात्मा जन तू परंतु माम मला पार्थ हे पार्थ दैवीं दैवी प्रकृतिं प्रकृती आश्रिताः आश्रय घेतलेले भजंती सेवा करतात अनन्य मनसः अचल अनन्य मनाने ज्ञात्वा जाणून भूत सृष्टीच्या आदिस्थान किंवा मूळ अव्ययम अविनाशी. भाषांतर आहे, हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तर भगवद्गीतेच्या या सर्वात महत्वाच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परम गोपनीय परम श्रेष्ठ पवित्र उत्तम ज्ञान देत आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सगळ्या सृष्टीचा उत्पत्ती करता मी आहे, पालन पोषण करता मी आहे, सगळं काही माझ्याकडूनच होतं, सगळे माझ्यामध्ये आश्रित आहेत, मी कणाकणामध्ये सर्वव्यापी आहे. आणि हे सगळं असताना देखील जो कोणी मला मानत नाही, म्हणजेच माझं वर्चस्व मान्य करत नाही आणि मला एक साधारण मनुष्य समजतो, तो एक नंबरचा मूर्ख मनुष्य असतो. हे आपण वाचलं. आणि इतकंच नाही तर ते सांगतात की असा जो मूर्ख मनुष्य असतो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नसते, त्याचं कर्म युजलेस असतं, त्याचं ज्ञान युजलेस असतं, त्याला मोक्षाची अपेक्षा पण त्याची युजलेस असते, मिळत नाही. मोघ आशा मोघ कर्म. आता सांगतात या विरुद्ध जो माझ्या सदैव आश्रयाखाली असतो त्याला मी महात्मा म्हणतो.
महान आत्मा, महात्मा म्हणजे महान आत्मा. आणि थोडक्यात त्यांची लक्षणं पण दिलेली आहेत की तो सदैव माझी भक्तिमय सेवा करत असतो. भजन्त्य अनन्य मनसो, अचल अनन्य मनाने सेवा करण्यामध्ये बिझी असतो. हे जाणून की मीच मूळ आहे, मीच आदी आहे, मीच ओरिजिनल आहे, मीच अविनाशी आहे, परम पुरुषोत्तम भगवान आहे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. ऑफकोर्स कोण भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो? हे ऑलरेडी भगवंतांनी सांगितले 7व्या अध्यायामध्ये. हे सगळे भौतिक प्रकृतीच्या अधीन असतात. कोण? ते कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले आहे. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यामधून मुक्त होतो. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. पुढे सांगितले 7व्या अध्यायामध्ये, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. जो मला शरण येतो तो या मायाशक्तीच्या कचाट्यामध्ये, मायाशक्तीच्या अधीन राहू शकत नाही, राहत नाही. आणि जो मला शरण येत नाही त्याच्यासाठी या मायाशक्तीच्या, या भौतिक प्रकृतीच्या कचाट्यातून सुटणे अशक्य आहे. तर हे दोन श्लोक एकमेकाच्या विरुद्ध आहेत. 7व्या अध्यायातला तो श्लोक, दैवी एषा गुणमयी मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आणि आत्ताचा हा जो श्लोक आहे, महात्मानांस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता. महात्माच्या विरुद्ध असतात ते सगळे जे भौतिक जगामध्ये अडकलेले असतात. जसे की आपण, त्यांना दुरात्मा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? दुरात्मा. आणि या भौतिक प्रकृतीच्या अधीन असणे म्हणजेच भौतिक जगाच्या दुःखाच्या अधीन असणे. दुःख या जगात सगळ्यांनाच आहे, कोणाला नाही असं नाही. परंतु कलियुगाच्या सुरुवातीनंतर भ्रम, मोह इतका भयानक वाढलेला असतो की आपण दुःखात आहे हे देखील आपल्याला समजत नाही. इतके महान भ्रमामध्ये आपण सदैव राहतो. काही लोकांना जाणवतं दुःख, परंतु ज्याला दुःखाची जाणीव झाल्यानंतरही ज्याला वाटतं की मी या दुःखावर मी स्वतः किंवा माझ्या मित्राची मदत घेऊन किंवा माझ्या राज्याची, सरकारची मदत घेऊन, वॅक्सिन घेऊन, औषधं घेऊन याच्यावरती मात करू शकतो, त्याला म्हणायचं सगळ्यात मोठा भ्रम. असे लोक भौतिक प्रकृतीच्या अधीन असतात. परंतु जो पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला असतो तो भगवंतांच्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो. परंतु जीव हा आश्रयाखाली असतोच असतो. जीव हा कधीही स्वतंत्र नसतो.
मायावादी लोकांना, मूर्खांना असं वाटतंय की इथून मुक्त झाल्यानंतर आपण कायमचे मुक्त होतो, आपल्यावरती कसलेही बंधन राहत नाही. भगवद्गीतेत तसं नाही सांगितलेलं. जे महान आत्मे असतात, जे भगवंतांना शरण जातात, ते भगवंतांच्या दिव्य शक्तीच्या आश्रयाखाली असतात. भगवंतांच्या पराशक्तीच्या, अंतरंगा शक्तीच्या आश्रयाखाली असतात. महात्मानंस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता. आता इथे भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत की जो मूर्ख मला श्रेष्ठ मानत नाही, मला भगवान मानत नाही, मला शरण येत नाही. आता या अध्यायात तसं डायरेक्टली म्हटलं नाही, परंतु 7व्या अध्यायात म्हटलं, मला शरण नाही आला तर तुला इथे माझ्या भौतिक प्रकृतीच्या अधीनतेखाली राहावं लागतं. आणि आता म्हणतात की जो मला माझ्या आध्यात्मिक प्रकृतीच्या अधीनतेखाली, आश्रयाखाली असतो, त्याला मी महात्मा म्हणतो. मग प्रभुपाद इथे एस्टॅब्लिश करून सांगतात की याचाच अर्थ जो भगवंतांना शरण जातो त्याला महात्मा म्हणायचं. महान आत्मा, त्याचा दुसरा अर्थ असतो महान आत्मा. महात्मा म्हणजे महान आत्मा. शास्त्रामध्ये त्याची दुसरी, हे सगळं एकमेकांना लिंक्ड आहे, समजावून घ्यायचं आपण. शास्त्रामध्ये महात्म्याची दुसरी व्याख्या अशी सांगितली जाते, ज्याचं हृदय उदार आहे, ज्याच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या बद्दल प्रेम आहे, त्याच्या हृदयामध्ये एवढी जागा आहे की तिथे भगवंत बसू शकतात. मोठ्या मोठ्या मनाचा, मोठ्या हृदयाचा आपण म्हणतो ना मराठीमध्ये. आणि याच्या विरुद्ध असतो दुरात्मा. त्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या मनामध्ये फक्त द्वेष, तिरस्कार, स्पर्धा, ईर्ष्या असते, त्याला म्हणायचं दुरात्मा. मग असा व्यक्ती ज्याच्या मनामध्ये द्वेष आहे, तिरस्कार आहे, सगळ्यात पहिला द्वेष, तिरस्कार असतो भगवंतांच्या प्रती, तो भगवंतांना शरण जात नाही. आणि जो भगवंतांना शरण जात नाही तो या प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो. प्रकृतीच्या आश्रयाखाली, प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली तो कर्म करत असतो. तो जे कर्म करत असतो त्या कर्माचं फळ त्याला मिळत असतं, सुखाच्या रूपात किंवा दुःखाच्या रूपात. ते सुख नावाचा प्रकार नाहीच आहे, परंतु ते तात्पुरतं आपल्याला वाटतं की ते सुख आहे. या भौतिक जगामध्ये जे काही सुखदायक वाटतं ते पण आपल्याला बांधून ठेवायचंच काम आहे. तो एक वेगळ्या प्रकारचा भ्रम असतो. तर प्रभुपाद इथे लॉजिकली आपल्याला पटवून देत आहेत की 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात की जो कोणी मला शरण येतो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यातून मुक्त होतो. मग कुठे जातो? तो माझ्या अंतरंगा शक्तीच्या, पराशक्तीच्या, आध्यात्मिक शक्तीच्या आश्रयाखाली येतो. आजच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. महात्मानंस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता. दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली येतो. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीतून मुक्त होतो. मग आता हे शरण जाण्यासाठी हृदयामध्ये तिरस्कार नसला पाहिजे, अहम भाव पूर्णपणे 0 झालेला असला पाहिजे, अहंकार 0 झालेला असला पाहिजे. अहंकार 0 असेल तरच आपण एखाद्याला शरण जाऊ शकतो, नाही कसं शरण जाणार? अहंकार म्हणजे मी, ज्याच्या हृदयामध्ये मी आणि माझा आहे ते भगवंत कसे बसतील? प्रभुपाद नेहमी सांगतात महात्मा म्हणजे ज्याचं हृदय खूप मोठं आहे. मोठं म्हणजे केवढं मोठं? जिथे भगवान श्रीकृष्ण बसू शकतात. मग आताच या अध्यायामध्ये आपण वाचलं, भगवान म्हणतात या प्रकृतीची निर्मिती मी करतो, या प्रकृती पूर्ण माझ्यामध्ये आहे, मी प्रकृतीच्या कणाकणामध्ये आहे. मग भगवान तर किती मोठे असतील? एवढे मोठे भगवंतांना तुमच्या हृदयामध्ये जागा पाहिजे, मग तुम्ही महात्मा होता. मोहनदास करमचंद गांधी नाही, महान आत्मा. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला वाटतं मी महात्मा आहे, त्यालाच म्हणतात अहंकार. वाटते की नाही? मी या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला वाटतं मी महात्मा आहे, प्रत्येकाला वाटतं मला अवॉर्ड दिला पाहिजे महात्मा म्हणून.
प्रत्येकाला वाटतं मला पद्मश्री अवॉर्ड दिला पाहिजे, पद्मभूषण अवॉर्ड दिला पाहिजे, भारतरत्न अवॉर्ड दिला पाहिजे. सगळ्या घाणेरड्या कृत्यामध्ये अडकलेला माणूस देखील नोबेल पुरस्कार वशिलाने मिळवण्याचा इथे प्रयत्न करतो. कारण का? त्याला महात्मा दाखवायचं असतं जगापुढे की मी महात्मा आहे. ऑफकोर्स ज्यांना आपण महात्मा म्हणतो त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं केलेलं आहे म्हणून त्यांना हे टायटल देतात, महात्मा गांधी, महात्मा फुले वगैरे. परंतु त्यांनी जे केलं त्याच्याने माणूस अजून जास्त अडकला. भौतिक शिक्षण देऊन काय कुणाचा फायदा झालाय आजपर्यंत? इंग्रजांच्या स्वातंत्र्यातून मुक्त करायला महात्मा गांधींनी आपल्याला मदत केली, परंतु या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून कोण मुक्त करणार? भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायात म्हणतात की मला शरण आल्याशिवाय कोणीही या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होत नाही, स्वतंत्र होत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो मला शरण येतो तेव्हा पण तो ऍक्च्युली स्वतंत्र होत नाही, मुक्त होत नाही. कारण शरण गेलेला जीव थोडी स्वतंत्र मुक्त असतो. तो भगवंत सांगतील तसं वागतो, मग त्यालाच तर शरणागती म्हणतात. महात्मा म्हणून घ्यायचंय सगळ्यांना, परंतु महात्मा सारखं वागणं कुणाचं नाही. प्रभुपाद लिहितात ही प्राथमिक पायरी आहे. कुठली? भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. ऑफकोर्स आपले भौतिक जगामध्ये भौतिक इंद्रिय तृप्तीच्या अधीन गेलेले आपले सो कॉल्ड हिंदू धार्मिक लोक लगेच म्हणतात ते महात्मा होते, आम्ही थोडीच महात्मा आहे. आम्हाला कुणी नाही म्हटलं तरी चालतंय महात्मा, खरं आम्ही इथंच राहणार आहे. प्रभुपाद सांगतात की महात्मा याचा अर्थ असा पण नाही की एकच महात्मा असतो आणि बाकी सगळ्यांनी त्याला महात्मा महात्मा म्हणायचं असतं. भगवंतांची इच्छा आहे की सगळ्यांनी महात्मा व्हावं. भगवंतांची इच्छा आहे अर्जुन तू पण महात्मा हो, मला शरण ये, माझं स्मरण कर, माझ्यासाठी युद्ध कर, महात्मा बन, योगी बन, मुनी हो, ऋषी हो. हे वेगवेगळे टायटल, भक्त हो, भक्तासाठी हे वेगवेगळे टायटल दिले जातात. परंतु त्या आशयासाठी तो शब्द वापरलेला असतो. इथे भगवान श्रीकृष्ण हा महात्मा शब्द का वापरतात? कारण ज्याचा आत्मा महान आहे, ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांसाठी प्रेमच प्रेम आहे. काय करत असतो तो? भजन्त्या अनन्य मनसो. भगवान कृष्णांची अनन्य मनाने, अनन्य भावाने, प्रेममय भक्तिमय सेवा करण्यामध्ये तो सदैव सदैव बिझी असतो. तर तुम्ही म्हणणार की प्रभूजी या श्लोकात तर सदैव सतत वापरलेलं नाहीये, तुम्ही मनाचं सांगायला लागलाय. पकडलं तुम्हाला. सारखं सारखं आपलं सदैव नित्य. काळजी करू नका, पुढच्याच श्लोकामध्ये सांगणार आहे. सततम. बघा पुढचा श्लोक बघा, पहिलाच शब्द आहे पुढच्या श्लोकाचा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. दृढव्रता, दृढ निश्चयाने हेच करायचंय. काय व्हायचं ते होऊ दे, मला भगवंतांची सेवा. उद्या वाचायचा आपल्याला श्लोक, तो खूप महत्वाचा श्लोक आहे हा. परंतु इथे काय म्हणतात? महात्मा कोण असतो? भजन्त्या अनन्य मनसो. अनन्यचा अर्थच असतो दुसरी कुठलाही हेतू न ठेवता, दुसरा कुठला उद्देश न ठेवता, काय व्हायचं ते होऊ दे, मी भगवंतांचा, भगवंत माझे पास, त्याला म्हणायचं अनन्य. भजन्त्य, भजन्त्य म्हणजे जो माझी, भजने म्हणजे संस्कृत मध्ये भजने म्हणजे सेवा करणे, जो माझी अनन्य भावाने सेवा करत असतो. उद्या आपण चर्चा करणार आहोत. उद्याच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात सततम कीर्तयन्तो माम. तो सतत माझे कीर्तन करत असतो.
यतंतश्च दृढव्रता, दृढ निश्चयाने पूर्णपणे प्रयत्न करत असतो. नमस्यंतश्च माम भक्त्या, सदैव मला प्रणाम नमस्कार करतो. भक्त्या, भक्तिभावाने. नित्ययुक्ता उपासते, परत शब्द आला बघा, नित्ययुक्ता, नित्य नेहमी सदैव माझी उपासना करत असतो. हा खूप महत्वाचा श्लोक आहे पुढचा. अजून आपला आजचा तात्पर्य झालेलं नाही, परंतु मध्येच तुम्हाला हे मी संदर्भासाठी सांगत आहे. आपल्याला सांगितलं जातं की जप करायचं, बास, दुसरं काही करायची गरज नाही. परंतु जप जो करायचा असतो ना, किंवा कीर्तन जप किंवा कीर्तन म्हणजे भगवंतांचं स्मरण करणे. कसं भगवंतांचं स्मरण करणे? माझे भगवान महान आहे. नाहीतर कसं स्मरण करणार? माझे भगवान माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतात. तुम्ही भगवंतांचे स्मरण नाही केलं तरी भगवंत तुमच्या गरजा पूर्ण करतात, कारण ते तुमच्या पित्याचं समान आहे. तुमचं स्मरण कसं कृतज्ञतेपूर्वक असलं पाहिजे, ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. आणि ते पण सतत केलं पाहिजे. मग सतत एखाद्याचं स्मरण करायचं असेल तर काय करावं लागेल? दिवसातले 24ही तास आपली जी इंद्रिय आहेत, ही सगळी इंद्रिय त्याच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. कान, नाक, डोळे, त्वचा, जिव्हा, हात, पाय, जननेंद्रिय, सगळं सगळं सगळं. आणि हे जनरली आपल्याला सांगितलं जात नाही. कारण आपल्याला जनरली हेच सांगितलं जात नाही की सतत भगवंतांचं कीर्तन करायचंय. फक्त 16 माळा नाही, 16 माळा सुरुवात आहे. प्रभुपाद देखील कधी 16 माळा सांगत नाहीत. प्रभुपाद सांगतात कमीत कमी 16 माळा. सतत भगवंतांचं स्मरण करायचं असेल, सतत भगवंतांचं कीर्तन करायचं असेल तर काय करावं लागेल ते आजच्या श्लोकात सांगितलंय. भजन्त्य अनन्य मनसा, अनन्य, अन्य कोणताही हेतू न ठेवता, अन्य कोणताही काम न करता सदैव भगवंतांना भजलं पाहिजे. भजणे म्हणजे सेवा करणे. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात. मराठी भाषांतर खूप चुकीचं आहे बऱ्याच ठिकाणी. ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात. इथे तर सेवा हा शब्द वापरलाच पाहिजे, कारण भजनेचा अर्थच आहे सेवा करणे. कसं? अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. ज्ञात्वा म्हणजे हे जाणून. काय जाणून? भूतादिम, सर्व जीवांमध्ये आदि मी आहे. भूत म्हणजे सगळे जीव. अव्ययम, कधी नष्ट न होणारा, अव्ययम मी आहे. ही भावना उत्पन्न झाली ज्याच्या मनामध्ये, तो आपोआपच भगवंतांना शरण जातो. आणि जो भगवंतांना शरण जातो त्याला या भौतिक प्रकृतीशी काही देणं घेणं नाही. नो मोर दुःख या शरीरात देखील. याच अध्यायाच्या अगदी मला वाटते 2ऱ्या का 3ऱ्या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात, हा 2ऱ्या श्लोकामध्ये, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णु भक्ती रतात्मनम. अप्रारब्ध फलम पापम, प्रारब्ध म्हणतो की नाही आपण, प्रारब्ध, माझ्या प्रारब्धानं मला हे पापाचं फळ मिळाले. अप्रारब्ध म्हणजे जे प्रारब्धात नसते ते पापाचं फळ. कुटम बीजम फलोन्मुखम, जे पाप कर्म अजून तुम्ही करत आहात, जे बीजामध्ये रूपांतर झालेलं आहे, जे फळामध्ये रूपांतर झालेलं आहे, हे सगळं नष्ट होतं भगवान विष्णूंची जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता. क्रमेने, हळूहळू, क्रमेने म्हणजे स्टेप बाय स्टेप. विष्णू भक्ती रता आत्मना. बऱ्याचदा प्रभुपाद सांगतो तो इथे राहून देखील तो महात्मा होतो. इथे राहून त्याला तो मुक्त होतो. मुक्तचा अर्थच असतो दुःखातून मुक्त होणे.
आणि कशातून मुक्त व्हायचं. तर ते कसं होतं, प्रभुपाद लॉजिक एस्टॅब्लिश करून सांगतात. कसं होतं, जसं 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय तसं भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलेलं आहे, मला शरण आलं पाहिजे बस. परवा जसं आपण चर्चा करत होतो, भक्ती ची प्रोसेस जी आहे ती ऍक्च्युली शरण जायची प्रोसेस आहे. भक्तीमध्ये प्रगती करणे म्हणजेच भगवंतांना शरण जाण्यामध्ये प्रगती करणे. कितपत शरण गेलेला आहात, कितपत शरण जायची तयारी आहे तुमची, त्याला महात्मा म्हणतात, महान आत्मा. आणि प्रभुपाद इथे सांगतात शरण जाण्याला पहिली पायरी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, त्यानंतर मग भगवंत तुम्हाला सेवा देतील आणि तुम्ही मग स्वेच्छेने सेवा कराल. मग तुमची भक्तिमय सेवा सुरुवात होते. आता कुठे कोण करतो भक्तिमय सेवा? ही शरण जायची प्रॅक्टिस आहे. रोजचं जप करणे, श्रवण करणे, थोडंफार मंदिरात जाऊन सेवा करणे, थोडंफार प्रचाराचं कार्य करणे, हे सगळी शरण जायची प्रॅक्टिस आहे. एकदा पूर्णपणे शरण गेल्यानंतर अनन्य मनसो मग आपली भक्तिमय सेवा सुरू होते. पहिली पायरी शरण जाणे. जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात. मुक्त होत नाहीत पूर्णपणे. जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात. आणि ते त्यांना आवडतं. स्वखुशीने आनंदाने भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जायला ते तयार होतात. यालाच शरणागती म्हणतात. समोरचा तुम्हाला श्रेष्ठ आहे मान्य नसेल, अजून पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हीच श्रेष्ठ आहात, तुम्ही शरण कसे जाणार? आणि ही बेसिक तर आहेच, परंतु एकमेव पात्रता आहे. शरण गेल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकता ना, तुमचं दुःख बंद होऊ शकतंय ना, तुमचं जन्म मृत्यूचं चक्र बंद होऊ शकतंय ना, तुम्ही भगवत धामात जाऊ शकता. जे काही समजायचं ते समजा तुम्हाला. आणि याच्यामध्ये एकही वशिला नाही, कुठली पळवाट नाही. एकमेव मार्ग आहे पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. 7व्या अध्यायामध्येच दोनदा म्हणतात भगवंत. आणखीन एका श्लोकामध्ये प्रपद्यन्ते शब्द वापरतात. 7व्या अध्यायातच प्रपद्यन्ते म्हणजे शरण जाणे. कुठे वापरतात? तिथेच वापरतात. पौनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक अनेक जन्म मी 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 करून शेवटी जो बुद्धिमान असतो तो मला शरण येतो. शरण जाणे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला समजलं नाही, शरण जाणे म्हणजे ज्याचा तुम्ही जोपर्यंत अभ्यास केला नाही तोपर्यंत तुमचे भक्ती युजलेस आहे. भक्ती नाहीच आहे. प्रभुपाद तरी ते म्हणतात की ती भक्ती नाहीच आहे. ही प्राथमिक पायरी आहे शरण जाणे. त्यामुळे शरणागतीला खूप सिरियसली घेतलं पाहिजे. आपण शरणागतीला खूप सिरियसली घेतलं पाहिजे. असं नेहमी मी उदाहरण देतो. शिवाजी महाराजांचे सेनापती शिवाजी महाराजांना शरण गेले होते. प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांना शरण गेले होते. प्रभुपाद त्यांच्या गुरूंना शरण गेले होते. याचा अर्थ काय? एका ध्येयाने प्रेरित काम करायचे. मारो भी राखो भी जो इच्छा तुम्हाला. तर ती काय म्हणायचं, मिशनरी स्पिरिट. पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? ती मिशनरी स्पिरिट जी आहे आजकालच्या भक्तांमध्ये नाही. प्रभुपादांसाठी या मिशनसाठी
प्रभुपादांचं मिशन नाही आहे, चैतन्य महाप्रभूंचं मिशन आहे, भगवान श्रीकृष्णांचं स्वतःचं मिशन आहे. काल मी वाचत होता एका पॅरेग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की कठोर प्रचार केला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांमध्ये आपण कॉम्प्रोमाइज न केला पाहिजे. जवळजवळ म्हणजे जवळजवळ 100% आजकालच्या सो कॉल्ड भक्तांमध्ये हे मिशनरी स्पिरिट नाही. मिशन साठी काहीतरी करावं, प्रभुपादांसाठी काहीतरी करावं, श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांसाठी काहीतरी करावं. म्हणजेच आपण या भौतिक प्रकृतीच्या अधीन आहोत, अडकलेलो आहोत. आता काही लोक म्हणतील की प्रभूजी थोडीफार सुकृती तरी गोळा केलेली आहे, थोडंफार हरे कृष्ण तरी म्हणतोय, थोडंफार भक्तीमध्ये तरी आलोय, या भ्रमाखाली राहू नका. हे कलियुगाचं लक्षण आहे. पूर्वीच्या युगामध्ये लोक एकतर भक्त असायचे नाही तर नसायचे. दोनच कॅटेगरी असतात बघा तुम्ही सगळ्या शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये देखील दोनच कॅटेगरी आहेत, दैवी आणि आसुरी. बीच मधली कुठली कॅटेगरी नाही आहे. म्हणूनच याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण चर्चा करत होतो. प्रभुपाद म्हणतात असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात, परंतु अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परम सत्य म्हणून स्वीकार करत नाहीत, भगवान श्रीकृष्णांना शरण जात नाहीत. हे कलियुगाचं लक्षण आहे. भागवतामध्ये दिलेलं आहे कलियुगामध्ये लोक असं हे अर्धवट पळवाट काढणार, शरण जाणार नाहीत, परंतु शरण गेल्याचं ढोंग करणार, नक्कल करणार, प्रिटेंड करणार. म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य किती कठोर आहेत बघा. भगवद्गीतेच्या क्लासला आपण इतक्या वेळेला बसलो, परंतु हे कठोर शब्द आपले हृदय भेदून आत गेले नाहीत. का? कारण आपण दुरात्मा आहे. महात्म्याच्या हृदयामध्ये सगळ्याला जागा असते. दुरात्मा संकुचित प्रवृत्तीचा असतो, कृपण असतो. जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात आणि हसत खेळत जातात. मीपणा पूर्णपणे गेलेला असतो, अहंकार पूर्णपणे गेलेला असतो. मला तुमचं आधिपत्य मान्य आहे, मी तुमच्या आश्रयाखाली राहायला तयार आहे. आता पण भगवंतांच्या शक्तीच्या आश्रयाखालीच आहोत आपण, परंतु मान्य नाही आपल्याला. आणि ही जी भगवंतांची भौतिक प्रकृती आपल्याला जिने आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवलंय, ज्याच्या आश्रयाखाली आपण आहोत, तिच्याशी आपण रात्रंदिवस संघर्ष करतोय. स्वतंत्र व्हायचा, फ्री व्हायचा, मुक्त व्हायचा. कोणाला आजारपण नको आहे, कोणाला मृत्यू नको आहे, कोणाला बंधन नको आहे. स्वैराचार पाहिजे, मी म्हणेल तसं मला आनंद घ्यायचा आहे, परंतु नाही करू शकत. हजारो लाखो करोड अनंत जीवांनी हे ट्राय करून ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही स्वतः अनंत जन्म तुम्ही ऑलरेडी ट्राय केलेला आहे. भगवंतांच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने तुम्हाला मनुष्याचं शरीर दिलेलं आहे. हे समजावून घेण्यासाठी की याच्यातून स्वतंत्र व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतला पाहिजे. पण भगवंतांची दैवी प्रकृती म्हणजेच भगवंत आहेत. पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने समजावून घ्या, मराठीतून समजावून घ्या, इंग्लिश मधून समजावून घ्या, 2 लाथा खाऊन समजावून घ्या, दुःख आजार कष्टातून धडे शिकून समजावून घ्या, परंतु शरणागती समजावून घ्या. शरणागतीच आपल्याला समजलेली नाही. भगवद्गीतेतला 18वा अध्याय हा शरणागतीसाठी आहे, 10वा अध्याय शरणागतीसाठी आहे, 9वा अध्याय शरणागतीसाठी आहे. संपूर्ण भगवद्गीता भगवंतांना शरण जाण्यासाठी. आपल्या आचार्यांचं चरित्र वाचा की ते कसे शरण गेले होते. महान संत ऋषी मुनी ते कसे शरण गेले होते. ते सगळे महात्मा आहेत. संत तुकाराम महाराज महात्मा आहेत. एकनाथ पांडुरंग, एकनाथ
ज्ञानेश्वर हे सगळे महात्मा आहेत. मग तुम्ही पांडुरंगाने शरण जावा किंवा प्रभू श्री रामचंद्रांना शरण जावा, नरसिंहदेवांना शरण जाणं काही फरक पडत नाही, परंतु पूर्णपणे शरण जाणे महत्वाचे. मग असा व्यक्तीच सतत कीर्तन करू शकतो. जो पूर्णपणे शरण गेला नाही तो सतत कीर्तन कसं करणार? आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते. दैवी या शब्दाचा अर्थ असतो भौतिक जगाचा त्याच्याशी काही संबंध नाही. सिंपल भाषेमध्ये अलौकिक. कधी कधी आम्ही भाषांतर करताना त्याचं भाषांतर येते अलौकिक. अलौकिक म्हणजे काय? लौकिक म्हणजे इथले लौकिक भौतिक, अलौकिक म्हणजे या जगाच्या पलीकडचे. मग ते कसं असतं, काय असतं, याची व्याख्या दिलेली आहे भागवतम, वेदांमध्ये, पुराणामध्ये वगैरे. परंतु ती दैवी आहे, ती कधी कधी समजत पण नाही. परंतु हे तर आपल्याला समजतं की इथे अडकलोय आपण. ही पहिली पायरी असते, हे समजावून घेणे की इथे अडकलोय आपण. म्हणून प्रभुपाद फायनल सांगतात, म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते. भगवंतांना शरण गेलेला जो आहे त्याला महात्मा म्हणायचं. काकेत भगवद्गीता घेतली आहे आणि अहिंसेचा प्रचार करतो, त्याला कसं काय महात्मा म्हणू शकतो आपण? इथे अर्जुन अहिंसेचा मार्ग स्वीकारायला तयार झालाय. गांडीव खाली ठेवलं, म्हणतो मला युद्ध करायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि संपूर्ण भगवद्गीता त्याला सांगितली जाते, नाही तुला युद्ध केलंच पाहिजे, हा धर्माचा प्रश्न आहे. आणि ती भगवद्गीता काकेत धरून महात्मा गांधी सांगतात की हिंसा करायची नाही. कसली भगवद्गीता त्यांनी समजावून घेतली आणि कसली भगवद्गीता दुसऱ्यांना समजावून सांगितली त्यांनी? लक्षपूर्वक ऐका. माझं म्हणणं असं नाही आहे की महात्मा गांधींचा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये हात नाही आहे, असंही बरेच लोक म्हणतात. परंतु माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक की त्यांचा पण हात आहे. त्यांनी पण बरंच केलं म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु जीवाला कुठे स्वातंत्र्य मिळालं? जीवाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा मातेच्या गर्भामध्ये पडायचं आहे. पुन्हा जन्म आहे, पुन्हा आजारपण आहे, पुन्हा मादारपण आहे, पुन्हा मृत्यू आहे. त्याच्यापासून थांबवण्यासाठी भगवद्गीता आहे, तर ती भगवद्गीता काकेत धरली. काकेत भगवद्गीता, तोंडात मात्र स्वतःचे वाक्य. म्हणून तर श्रील प्रभुपाद भगवद्गीतेला जशी आहे तशी म्हणतात. हे बदललं नसलं पाहिजे. श्री भगवान उवाच आहे तसंच पुढे सांगितलं पाहिजे. नसेल तर मग तुम्ही दुरात्मा होता, महात्मा नाही होत. जो भगवान श्रीकृष्णांना पूर्ण शरण जातो त्याला महात्मा म्हणतात. जो भारताला स्वतंत्र करतो त्याला महात्मा नाही म्हणत. कशातून भारताला स्वतंत्र केलं त्यांनी? कुठे? अजून भौतिक दृष्ट्या पण अजून आपण गुलामच आहोत. का? कारण या लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला वाटत असेल की मी इंग्रजांचं वगैरे काय बोलते. नो, तुम्ही कुठल्याही देशात जावा या जगामध्ये जिथे कोणाचं राज्य नाही आहे वगैरे वगैरे, तरी तुम्ही बंधनातच असता. अनादि अनंत काल आपण बंधनातच आहोत. हे लक्षातच येत नाही आपल्या. कारण भौतिक दृष्ट्या देखील म्हणतोय मी. आता मगाशी मी जसं म्हणाले की जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये आहोत. जोपर्यंत भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत आपण मुक्त होत नाही. परंतु भौतिक दृष्ट्या देखील
या पृथ्वीवरती किंवा या भौतिक जगातल्या कुठल्याही ग्रह लोकावरती पुढे भगवंत सांगणार आहेत, आजन्म भुवना लोक पुनरावर्तीन अर्जुन. ब्रह्मदेवापासून का सांगितलं, ऑलरेडी वाचलं. ब्रह्मदेवापासून ते पाताळ लोकापर्यंत कुठेही जावा तुम्ही. मला वाटेल भारत स्वतंत्र झाला, कुठे स्वतंत्र झाला? या भौतिक जगामध्ये जो कोणी येतो तो दुसऱ्याचं शोषण करून आनंद घेण्यासाठी आलेला असतो. त्यामुळे इथे चढाओढ, इथे स्पर्धा, इथे तुलना, इथे एकमेकांचं ओढणे, हिसकावून घेणे, फसवाफसवी करणे, हे भौतिक जगाचं मेन लक्षण आहे. त्याला तुम्ही थांबवूच शकत नाही. इंग्रजांना घालवा, दुसरा कोणीतरी येऊन तुमच्यावर राज्य करेल, तुमचं शोषण करेल. त्याला घालवा, तिसरा येऊन शोषण करेल. उद्या तुम्ही दुसऱ्याचं शोषण कराल. हेच इथलं गणित आहे. शोषण, एक्सप्लॉयटेशन. मटेरियल वर्ल्ड मीन्स एक्सप्लॉयटेशन. भौतिक जग म्हणजेच शोषण. इथे एक दुसऱ्याचं शोषण केल्याशिवाय राहूच शकत नाही. तुम्ही कसे मुक्त होणार? आणि तुम्हाला मुक्त करणारा महात्मा कसा झाला? हो की नाही? महात्मा तोच असतो जो तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो. जो स्वतः त्याला समजलेला असतं जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त कसं व्हायचं, मुक्त झालेला असतो, तो तुम्हाला मुक्त होण्यासाठी मदत करतो. त्याला महात्मा म्हणायचं. म्हणून असा महात्मा जो असतो ना, या भौतिक जगातल्या सुखसुविधा तुम्हाला देण्याच्या भानगडीत पडत नाही. हॉस्पिटल कार्ड आणि शाळा उघड आणि नेत्रदान शिबिर घे आणि रक्तदान शिबिर घे. काय फरक पडणार आहे तुम्हाला नवीन डोळे मिळाल्यावर? काय फरक पडणार आहे तुम्हाला रक्त मिळाल्यावर? प्रभुपादांचं वाक्य आहे, भगवद्गीतेत आहे, भागवतम मध्ये आहे. आज सकाळीच आपण वाचत होतो. साधूचं काम नसतं समाज कार्य करणे, परोपकारी कार्य करणे. साधूचं, महात्म्याचं काम असतं तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी ज्ञान देणे. दुसरं काही नाही देऊ शकत. जे काही पैसे आपण गोळा करतो ते सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजेच हे ज्ञानाच्या प्रचारामध्ये वापरले पाहिजे. हॉस्पिटल बांधण्यासाठी नाही. प्रभुपाद म्हणायचे, माझे बरेच मित्र येऊन मला म्हणतात हॉस्पिटल काढा. मी त्यांना स्पष्ट सांगतो, हॉस्पिटल काढणे माझं कामच नाही. मॅक्झिमम मायावादी जे साधू संत असतात ना, ते हॉस्पिटल काढण्याच्या मागे लागतात. बघा, कुठला पण मोठा संत भारतातला असू दे, जरा पैसे गोळाले की तो हॉस्पिटल काढतो. सत्य साईबाबा, श्री श्री रविशंकर. का? कारण भौतिक दृष्ट्या त्यांना हे पद हवं असतं. महात्मा, महान आत्मा, लोकांसाठी काहीतरी परोपकारी कार्य करणारा महात्मा. पण ती व्याख्या नाहीच आहे. व्याख्या काय आहे? दैवीम प्रकृतीम आश्रिता भजन्त्य अनन्य मनसा. जो माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो आणि माझी सदैव अनन्य भावाने सेवा करत असतो. या जगामध्ये कितीही लाखो करोडो तुम्ही सुविधा दिल्या, एखाद्या असं हॉस्पिटल तुम्ही निर्माण केलं ज्याच्यामध्ये तुम्ही पेशंट मध्ये म्हणून गेला ना, तर तुम्हाला 1 लाख वर्ष जगण्याचं तुम्हाला औषध देते. तरीही ते युजलेस आहे. हे ज्याला समजलं तो हॉस्पिटल काढण्याच्या भानगडीत पडत नाही. तो हे ज्ञान द्यायच्या भानगडीत पडतो की तुम्हाला इथे राहायचंच नाही आहे. तो महात्मा असतो. त्याला म्हणायचं महात्मा. बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. प्रभूजी चांगलं काम करावं त्याला पण तुम्ही नावं ठेवता. शिल प्रभुपादांची वाक्य आहेत. मी स्वतःच एकही वाक्य याच्यामध्ये घालत नाही. शिल प्रभुपाद 1000 वेळा असं सांगतात. श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही. बिलकुल नाही. आणि श्रीकृष्णांनी अशा महात्म्यांना काम दिलेलं असतं, तुम्ही जावा आणि हे ज्ञान या लोकांना द्या, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढा. हे शरीर नाहीये, ते आत्मा आहेत. या शरीराच्या सुखासाठी काही केलं नसलं पाहिजे. हे ज्ञान द्या. मग ते शरीर परत सजवण्यासाठी कशाला ज्ञान द्यायचं? श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदी पुरुष आहेत.
सर्वभूतादिम अव्ययम. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो, बिलकुल डाऊट नाही, 100% त्याला माहिती आहे. बस त्या जगात राहायचं नाही. प्रल्हाद महाराजांना जन्मल्यापासून माहिती होतं, म्हणून ते निर्भय होते. कसंही मारा, काही करा. ना कॉलेजला गेले, ना डिग्री घेतली, ना नोकरी केली, ना व्यवसाय केला. हे सगळं या भौतिक जगामध्ये राहण्यासाठी, हे भौतिक शरीर आणि शरीराशी संबंधित सगळं टिकवून ठेवण्यासाठी केलेला खटाटोप आहे. हे महात्म्याला हे करायचं नसते. महात्मा सतत, सदैव, नित्य, निरंतर, अनन्य भावाने भगवंतांचं चिंतन करत असतो, भगवंतांची सेवा करत असतो. प्रभूजी, अशा महात्म्यांचं आम्ही मंदिर बांधतो, आम्हाला काही सांगू नका असलं. ही आपली प्रवृत्ती झाली आजकालची. अशाने तुम्हाला वाटतं तुम्ही वाचणार आहे? नो. महाभयानक नरकामध्ये जावं लागणार आहे प्रत्येकाला. काही लोकांना असं वाटतं की या महात्म्यांना आम्ही महात्मा म्हणतो, आम्हाला मात्र बदलायला सांगू नका, आणि महात्म्यांची पूजा केल्यामुळे मला काही दुःख होणार नाही. हे जग बनवलंय दुःख देण्यासाठी. इथे दुःख होणार नाही असं एकही व्यक्ती, जीव म्हणू शकत नाही. ब्रह्माजी म्हणू शकत नाहीत इथे दुःख नाही आहे. सर्वश्रेष्ठ जीव या भौतिक जगातले. याचाच अर्थ काय? तुम्हाला पण महात्मा व्हायचं आहे, झालंच पाहिजे. तेच ध्येय असलं पाहिजे आपल्या आयुष्याचं, सगळ्यांना महात्मा व्हायचं आहे. म्हणून हे शिकतोय आपण, महात्मा कोण असतो, कसा असतो, कसा झाला पाहिजे. हे जाणलं पाहिजे निश्चितपणे, विदाउट डाऊट, निसंदेह, की भगवान श्रीकृष्ण हेच परम पुरुषोत्तम भगवान, आदि जीव, आदि मूळ, सगळ्यांचे मूळ कारणांचे कारण आदि पुरुष आहे. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती होते. प्रभुपादांचं वाक्य. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती होते. म्हणजेच काय? मगाशी जसं म्हणाले प्रभुपाद, ज्या क्षणाला तुम्ही भगवंतांना शरण आला ती तुमची पहिली पायरी आहे. भक्ती तिथून सुरू झाली. मग महात्मा कधी होता? तेव्हाच होता. त्या पहिल्या पायरीवर तुम्ही महात्मा. मग नंतर दुसऱ्या महात्म्यांच्या संघात जाऊन तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करता. लक्षात येते काय म्हणतात प्रभुपाद? इतर महात्म्यांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त गेलंही. हरे कृष्ण. Hopefully this saves. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाहीत. ते केवळ द्विभुजधारी श्रीकृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. पुढे त्याचं उदाहरण येणार आहे. भगवान श्रीकृष्ण विराट विश्व स्वरूप दाखवतात अर्जुनाला. अर्जुन म्हणतो नको नको नको. मग चतुर्भुज रूप दाखवतो. अर्जुन म्हणतो नको नको, मला द्विभुज रूपामध्ये ओरिजिनल भगवंतांवरतीच प्रेम करायचंय. आणि प्रेम करायचं असेल, सेवा करायची असेल, आदान प्रदान करायचं असेल तर प्रेमळ व्यक्ती पाहिजे. भयानक रूप नको आपल्याला, किंवा निराकार पण नको. प्रभुपाद इथे सांगतात विशुद्ध भक्त, जो शुद्ध भक्त असतो तो भगवंतांच्या इतर रूपांकडे पण आकर्षित होत नाही. चतुर्भुज महाविष्णू रूपाकडे वगैरे. ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे, तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाही. बघा, सर्व आश्रय म्हटलेलं आहे.
समाश्रिता, सगळ्या आश्रयांचा आश्रय. आश्रय कधी घेतो माणूस? जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असतो किंवा पूर्णपणे एखाद्याला शरण जायची भावना निर्माण होते. लोक आश्रय कोणाचा घेतात? ज्याचा घेण्यात काय अर्थ नाही अशा लोकांचा आश्रय घेतात. कुठल्या पुढाऱ्याचा आश्रय घेतात, कुठल्या मोठ्या उद्योगपतीचा आश्रय घेतात, कुठल्या खोट्या बाबा बुवांचा आश्रय घेतात, कुठल्या देवी देवतांचा आश्रय घेतात. हे सगळे आश्रय घेण्यायोग्य नाही आहेत. हे तुम्हाला भौतिक सुख थोड्याफार प्रमाणात देऊ शकतील, परंतु मुक्ती प्रदाता मुकुंद मुरारी हा सर्वात श्रेष्ठ आश्रय घेण्यायोग्य आहे. समाश्रिता म्हटलेला आहे त्याने. समाश्रिता ये पद पल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे. बस. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपाकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाहीत. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममान झालेले असतात. प्रभुपादांनी वाक्य घातलं शेवटी, सदैव अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममान झालेले असतात. यालाच भक्ती म्हणतात, यालाच भक्तिभाव म्हणतात. खऱ्या अर्थाने भक्ती हीच असते. याच्यापेक्षा कमी लेवलची भक्ती तुम्हाला कोणी शिकवत असेल, सांगत असेल, तर तो तुमची फसवणूक करतोय. येस, क्रमाक्रमाने आपल्याला तिथपर्यंत जायचंय, परंतु हीच खरी स्टेज आहे. हे भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शिला प्रभुपादांनी स्पष्ट आणि कठोरपणे सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आता काय ऐकूच येणार नाही. प्रश्नोत्तर आपण उद्याच घेऊया. उद्याचा श्लोक याच्याशी संबंधितच आहे, त्यामुळे उद्याच कंटिन्यू करूया. आणि उद्या होपफुली इंटरनेट चांगलं असेल. आज जरा इंटरनेट खराब आहे, त्यामुळे रेकॉर्ड झालेला असेल तर आम्ही अपलोड करतो, नाही तर होपफुली ते पण होणार नाही असं वाटतंय. बघूया. तुटक आवाज आला असेल तर माफ करा. उद्या प्रश्न घेऊया आपण. उद्याचा श्लोक महत्वाचा आहे, परंतु उद्या आज बुधवार आहे ना, उद्या बुधवार. हरे कृष्ण. या इंटरनेट खराब आहे, इंटरनेट खूपच खराब आहे, त्यामुळे आज घरातला आमच्या वायफाय गेलेला आहे किंवा कुठल्या तरी विचित्र स्टेट मध्ये आहे आणि मोबाईल नेटवर्क पण बरोबर नाही. तर रेकॉर्ड केलेलं मी टाकतो युट्यूब वरती, लिंक टाकतो, श्रवण करा आणि काही प्रश्न असतील तर उद्या विचारा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.